दुबई जगातलं सगळ्यात मोठं एअरपोर्ट का बनवतात? खरं तर बघायला गेलं तर करंट एअरपोर्ट दुबईचं इतकं मोठं आहे की एका टर्मिनल पासून दुसऱ्या टर्मिनलला जायला तुम्हाला मेट्रोने जावं लागतं. पण नवं येणारं एअरपोर्ट हे फक्त प्रवाशांसाठी नाहीये, तर हे जगातला सगळ्यात मोठा लॉजिस्टिक कॉरिडॉरचा एक भाग आहे. दुबईने पहिल्यांदा पोर्ट जबल अली बनवलं, त्याच्यानंतर आता ते मोठं एअरपोर्ट बनवत आहे. त्याच्या सोबतच ते इतिहाद रेल पण आणतात. दुबईचं जॉग्राफिकल लोकेशन नेहमीच स्ट्रॅटेजिक होतं, म्हणून इथे फार पूर्वीपासून इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट खूप मोठ्या प्रमाणात होत होतं. पण आता नवं येणारं एअरपोर्ट, पोर्ट जबल अली, इतिहाद रेल, त्याच्यानंतर रोड कनेक्टिव्हिटी, या सगळ्या फॅक्टरने हे इम्पोर्ट एक्सपोर्ट अजून बूस्ट होणार आहे. पुढे जाऊन दुबई एशियातून येणारा कोणताही माल कमी वेळात युरोप आणि आफ्रिकेत पोहोचवू शकते. आता हे लोकेशन जे आहे ते दुबईमध्ये पडतं, दुबई साऊथला. सो गव्हर्नमेंट दुबई साऊथ या लोकेशनवर ऑलरेडी डेव्हलपमेंटसाठी खूप पैसे इन्व्हेस्ट करत आहे. सो इव्हेंच्युअली इथे जेव्हा एम्प्लॉयमेंट येईल, हा लॉजिस्टिकल कॉरिडॉर पूर्णपणे ऑपरेट व्हायला चालू होईल, तेव्हा इव्हेंच्युअली रिअल इस्टेट पण या एरियातलं वाढत जातं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. आणि जर तुम्ही दुबई रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला 1-to-1 मीटिंग करायची असेल तर आजच मला DM करा. आपण झूम कॉलवर नक्कीच कनेक्ट होऊया.